परमात्म्याच्या अनेक लीला आपण श्रवण करतो. आणि आज सांगतेच्या दिवशी, आज त्या भगवान परमात्म्याच्या कथेच्या थांबण्याच्या दिवशी, आज 7व्या दिवशी आपण पटार्पण करतो. श्री संत कुलभूषण श्री नगद नारायण महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, श्री संत सीताराम बाबा यांच्या आशीर्वादाने, परमपूज्य परमदरणीय वैकुंठवासी महादेव बाबा यांच्या शुभ हस्ते, यांच्या आशीर्वादानं, परमपूज्य परमदरणीय प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी बाबा यांच्या शुभ हस्ते, कृपाशीर्वादानं, तसेच परमपूज्य परमदरणीय शांतीसागर श्री गुरु श्री संभाजी बाबा यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला हा सुंदर अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहाला आज आपण 7व्या दिवसापर्यंत काय करत आलो, घेऊन आलेलो. गेले 7 दिवस भगवान परमात्म्याचा आपण या ठिकाणी काय करतोय, कथाश्रवण करतोय, नामयज्ञ या ठिकाणी आपण करत 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 त्या भगवान परमात्म्याच्या लीलेमध्ये मग्न होऊन 7व्या दिवशी आपण त्या भगवान परमात्म्याच्या लीला श्रवण करण्याकरता या ठिकाणी विराजमान. आणि या कथेकरता उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी, त्यामध्ये नारायणगडाचे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार श्री हरिभक्ती परायण परमपूज्य परमदरणीय आमचे तकिक नाना गेले 7 दिवस आपल्याला गायनामध्ये तल्लीन करतात. सुंदर गायनाचे आपल्याला गीत श्रवण करून त्या गायनामध्ये, त्या भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन करतात. असे नाना, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच संतवरती साथ करणारे आमचे परममित्र संगीत विशारद, संगीत अलंकार माऊली महाराज घुमरे वडवणीवरून येतात आणि वडवणीला जातात. येणं जाणं लांबच आहे, पण आपल्या प्रेमास्तव आणि आपल्या कथेकरता ते उपस्थित होतात. त्याबद्दल महाराजांचेही खूप खूप असे असणारे धन्यवाद. त्यांच्या समवेत गायनाचार्य श्री हरिभक्ती परायण आमचे कोठोळे महाराज हेही या ठिकाणी येतात. त्यांनाही खूप खूप असे असणारे धन्यवाद. आणि तसेच श्री हरिभक्ती परायण मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार, आपल्या नारायणगडाचं वैभव असणार, आपल्या नारायणगडाचे ज्येष्ठ श्रेष्ठ मृदुंग वादक असणारे श्री हरिभक्ती परायण विठ्ठल महाराज गलधर या ठिकाणी आपल्याला मृदंगावरती साथ करतायत. महाराजांनाही खूप खूप असे असणारे धन्यवाद. आणि तुम्ही सर्व मायबाप सर्वजण या ठिकाणी कथा श्रवण करण्याकरता एवढ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात. तुम्हालाही द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत. मला तुमच्याकरताही एक बार सगळ्यांनी टाळ्या वाजवून घ्या, आहे की नाही? आपण आपल्या करता वाजा एक बार. म्हणजे काय आहे, महाराज भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करतो. तो भगवान परमात्मा आज देण्याकरता तो या ठिकाणी विराज. ऐका, श्री शिव महापुराणाची कथा, श्रीमद भागवत कथा, श्री रामायणाची कथा जर असेल ना, तर भगवान परमात्मा म्हणतात, मी स्वतः त्या असणाऱ्या मंडपामध्ये, त्या असणाऱ्या यज्ञ मंडपामध्ये मी सेवेकरी म्हणून त्या ठिकाणी काय करतो, विराजमान. आणि कोण कोण काय काय सेवा करतो ना, तर त्या सेवेच. आणि आज आपल्याला भगवान परमात्मा देणार आहे. आज तर भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करणार आहे. ज्याची जी जी संकल्पना मनामध्ये जेवण आपण कथा श्रवण करतोय, ज्याची जी संकल्पना आहे
की संकल्पना पूर्ण करण्याकरता माझा ईश्वर देवादिदेव महादेव